Okay, good morning, all of you. I am Professor Kakade Ramesh from RSU Technical Campus in MBA department. So, subject name is marketing management. Okay, MBA second semester. Subject name is marketing management and unit number one. Product. Product means it's tangible process. Okay. शाळा लवकर करणार आहे म्हणते तू काय शाळा पण चालू कर नाही करते नाही आमचे ते करणार नाही So products means what? That is tangible process. In the process of in the service and product, that is the marketplace is never statistic. Okay. The role of product as a market offering goods and services, that is continuum and classification of the consumer product. That is convincing shopping unsold goods, classification of industrial product and material and parts of the capital items in the supply and service. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे प्रोडक्ट म्हणजे काय प्रोडक्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे मार्केटमध्ये जे ऑफर करतात म्हणजे कंझ्युमरला जे ऑफर करतात ऑफर कशा प्रकारे करतात that is आपण एखादी वस्तू पैसे देऊन ज्यावेळेस खरेदी करतो तेव्हा प्रोडक्ट म्हणतो मग ती प्रोडक्ट कशा प्रकारे असतं that is tangible process. Okay. Tangible process and intangible process means what? That is service. Tangible process means what? Product and intangible process means what? Service. So त्याच्यामध्ये shopping center, malls, material, parts, capital items and supply service येत असतात product. Okay. That is in day of the day language we refer to the product as anything that can be the use satisfied at the particular need. The word product is the generally associated with the tangible offering. But if the more than just tangible offering, in broad term, we can say that the product anything that they can offering the consumer satisfied, I want to need and want. That is, more specifically, we can define the product as physically goods, service, experience, events, and person. Place property that the organization, information, ideas that they keep offering in the marketplace satisfy the particular wants and needs. The product is defined the goods and services or ideas more than the offering satisfy the need or want of the customer. So, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे प्रोडक्टमध्ये जे प्रोडक्ट कस्टमरचे जे नीड्स राहतात वॉन्ट्स राहतात आता कस्टमरचे नीड्स अँड वॉन्ट्स ज्यावेळेस आपण फुलफिल करतो ऑटोमॅटिकली कस्टमर हे सॅटिस्फाईड होतात ओके मग कस्टमर सॅटिस्फाय करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे हे करत राहतो त्यांना योग्य प्रकारे सर्व्हिस देणे टाइममध्ये डिलिव्हरी करणं याच्यामध्ये आपण काय करत असतो प्रोडक्ट त्यांना डिलिव्हर करत असतो ओके मग याच्यामध्ये फिजिकल सर्व्हिस येत असते ओके मग याच्यामध्ये जे त्याचे फिजिकल गुड्स असतात किंवा टँजिबल प्रोसेस असतात त्या एक्सपिरियन्सनुसार कन्झ्युमरच्या एक्सपिरियन्सनुसार ते कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन होत असतात मग याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्टमध्ये क्वालिटी त्याच्यानंतर लेबलिंग त्याच्यानंतर व्हरायटी त्याच्यानंतर प्राइस या सर्व गोष्टी प्रोडक्टमध्ये डिपेंड असतात मग याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो प्रोडक्टमध्ये सो द कन्सेप्ट ऑफ द प्रोडक्ट इज नॉट द रजिस्टर्ड ऑफ द फिजिकल गुड्स अलोन the look of the sun in the common example product with the encounter in our day-to-day activities आपण ज्या गोष्टी यूज करतो ते सर्व प्रोडक्ट मध्ये येत असतात ओके दॅट इज द रोल ऑफ प्रोडक्ट ॲज अ मार्केट ऑफरिंग द रोल ऑफ प्रोडक्ट the role of product as a market offering.
as a market offering. So product marketing address to the strategic question ones. Okay. What product we offering? कशा प्रकारे तुम्ही ते प्रोडक्टची ऑफर करतात हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये ऑफर करण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये द ब्रेक अँड टेप द प्रोडक्ट इन द लाईन. आता प्रोडक्ट लाईन मोस्ट इम्पॉर्टंट असते. प्रोडक्ट लाईन आपण कशा प्रकारे करू शकतो, म्हणजे कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट हे आपण कंझ्युमरला ऑफर करतोय. तर ते आपल्याला प्रोडक्ट जर ऑफर करायचं असेल तर अगोदर आपण मार्केट सर्वे केला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल मार्केट सर्वे केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कंझ्युमरचे नीड्स आणि कंझ्युमरचे वॉन्ट्स काय, त्या प्रकारे आपण ते प्रोडक्ट ऑफर करू शकतो. मग त्यानंतर आपण काय करतो, हू विल द टार्गेट ऑफ कंझ्युमर. मग आपण कुठल्या प्रकारचे टार्गेट करू शकतो कंझ्युमर, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग ते टार्गेट करण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये कंझ्युमरची नीड्स, कंझ्युमरचा वॉन्ट, हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण त्यांना टार्गेट करतो. फॉर एक्झाम्पल जे एज रेशो असतो, एज रेशो मध्ये आपण ते टार्गेट करू शकतो. ओके, ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्टचे असू शकतो. Then how will the product reach your consumer? कशा प्रकारे म्हणजे तुम्ही कशा प्रकारच्या कंझ्युमर पर्यंत प्रोडक्ट देताय. ओके, मग याच्यामध्ये काय येतं, डिस्ट्रीब्युटेड चॅनल येतं. ओके, मग कंझ्युमर पर्यंत जर प्रोडक्ट जर आपल्याला डिलिव्हर करायचं असेल फायनल कंझ्युमर पर्यंत, मग यामध्ये काय येतं, डिस्ट्रीब्युशन चॅनल. मग यामध्ये प्रोड्युसर असेल, होलसेलर असेल, शॉपकीपर असेल, एजंट असेल आणि फायनल कंझ्युमर असू शकतात. याद्वारे आपण ते काय करू शकतो, कंझ्युमर पर्यंत प्रोडक्ट डिलिव्हर करू शकतो, फायनल कंझ्युमर. मग त्यानंतर काय, ऍट व्हॉट प्राइस शुड बी द प्रोडक्ट बी ऑफर. मग याच्यामध्ये आपण प्राइस कशा प्रकारे आहे आपल्या प्रोडक्टची, आपण ते कशा प्रकारे ऑफर करतो प्रोडक्ट, हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं. ओके, दॅट इज द रोल ऑफ प्रोडक्ट ॲज अ मार्केट ऑफरिंग. द गुड्स अँड सर्व्हिसेस, goods and services. Continue. Next point. Goods and services. Continue. Goods and services. Continue. याच्यामध्ये काय सांगितलं आपण, goods are tangible object that builder can offer consumer to be satisfied needs or want. That is a service as an act performed that the party of the offer in the another, that are essentially intangible and does not the result the ownership anything in the production may or not be the tag in the physical product. So मी first सांगितल्याप्रमाणे यामध्ये काय, प्रोडक्ट मीन्स टँजिबल, दॅट इज आपण त्या प्रोडक्टला टच करू शकतो, त्याचा यूज करू शकतो, दॅट इज टँजिबल प्रोडक्ट. मग यामध्ये काय सांगितलं, गुड्स आर टँजिबल. गुड्स मीन्स व्हॉट, प्रोडक्ट. ओके, गुड्स आर टँजिबल ऑब्जेक्ट दॅट कॅन बी द ऑफर टू अ कंझ्युमर टू सॅटिस्फाईड हिज नीड ऑर वॉन्ट. मग कंझ्युमरची नीड आणि कंझ्युमरच्या वॉन्ट कशा प्रकारे आपण फुलफिल करणार आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट. ज्यावेळेस आपण कंझ्युमरच्या कस्टमरच्या गरजा या फुलफिल करतो, ऑटोमॅटिकली कस्टमर हे सॅटिस्फाईड होत असतात. मग हे कशा प्रकारे आपण गरजा करू शकतो त्यांच्या फुलफिल, त्याच्यामध्ये आपण ते प्रोडक्टची बेस्ट क्वालिटी देऊ शकतो. ओके, प्रोडक्टद्वारे. त्याच्यानंतर प्राइस योग्य प्रकारे देऊ शकतो, तर ऑटोमॅटिकली कंझ्युमरच्या नीड्स फुलफिल होऊ शकतात. ओके, so difference between goods and services. Goods and services. Goods means product. Goods and services. Okay, so goods are tangible. First one, goods are tangible and services are intangible.
Service are service are intangible. Okay, so goods are tangible and service are intangible. So याच्यामध्ये डिफरन्स काय सांगितलेला आहे? गुड्स मीन्स काय प्रोडक्ट ते टँजिबल असतात. टँजिबल मीन्स आपण त्या प्रोडक्टला आपण टच करू शकतो. दॅट इज ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल रजिस्टर असेल, मोबाईल असेल, ओके, याद्वारे आपण आपल्या नीड्स ॲडव्हान्स फुलफिल करू शकतो, गरजा फुलफिल करू शकतो. ओके, त्याला आपण टच करू शकतो. आणि सर्व्हिस आर इनटँजिबल मीन्स व्हॉट? Service are intangible. Service means what? For example, teachers, advocates, doctors. That is service process and service related form. Okay, that is intangible. Okay, so next one, goods result in the ownership of the product. Goods result results in the ownership of the product. Of the product and service. In case of service in the manufacturing, in case of the service manufacturing and selling happen and selling happen. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? गुड रिझल्ट इन द ओनरशिप ऑफ द प्रोडक्ट. आता रिझल्ट, गुडचे रिझल्ट कशाद्वारे जातात? प्रोडक्टचे रिझल्ट कुठे जातात? फॉर एक्झाम्पल टॉप लेवल टू बॉटम लेवल. टॉप लेवल मध्ये कोण काम करतं? त्याच्यामध्ये ओनर असेल, एमडी असेल, सीईओ असेल, हे टॉप लेवल मध्ये काम करतात. आणि मिडल लेवल मध्ये कोण काम करतात? ऑल मॅनेजर्स असेल. ऑल मॅनेजर्स आर लाईक दॅट इज मार्केटिंग मॅनेजर, HR मॅनेजर, फायनान्शियल मॅनेजर, ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके, मग बॉटम लेवलला कोण काम करतं? त्याच्यामध्ये ऑल वर्कर्स अँड ऑल सुपरवायझर वर्क करत असतात. ओके, मग याच्यामध्ये काय, जे प्रोडक्टचे जे रिझल्ट असतात ते डायरेक्ट ओनरशिपला इफेक्ट करतात. मग ओनरशिपला इफेक्ट कशा प्रकारे करतात? दॅट इज प्रॉफिट अँड लॉस मार्जिन. ओके, मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे? सर्व्हिस मध्ये इन केस द सर्व्हिस मॅन्युफॅक्चरिंग. आता मॅन्युफॅक्चरिंग असतात ते सर्व्हिस कशा प्रकारे करतात? फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट हे जर लास्ट कन्झ्युमर पर्यंत जर डिलिव्हर करायचं असेल, मग याच्यामध्ये सर्व्हिसचा पार्ट येतो. मग याच्यामध्ये कोण असतात? मॅन्युफॅक्चरर असतात, डिस्ट्रीब्युटर असतात, हे एक प्रकारची सर्व्हिस करत असतात. ओके, सो नेक्स्ट वन, गुड्स आर द मॅन्युफॅक्चरिंग, देन द स्टोर अँड द डिस्ट्रीब्यूट विन द सोल्ड इन द फायनली कन्झ्युमर. याच्यामध्ये काय करतात? गुड्स मध्ये मॅन्युफॅक्चरर जे प्रोडक्ट होते, ओके, प्रोड्युसर जे मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट करतात, मग याच्यामध्ये आपल्याला जर सोल्ड करायचे असेल, मग ते सोल्ड आपण डायरेक्ट फायनल कस्टमरला नाही करत. याच्यामध्ये काय येते? चेन येते, सप्लाय चेन येते. ते कोणत्या प्रकारे येते सप्लाय चेन? मग याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर असेल, होलसेलर असेल, शॉपकीपर असेल आणि फायनल कस्टमर असेल. अशा प्रकारे प्रोडक्ट ते कन्झ्युमर पर्यंत जातात. ओके, सो नेक्स्ट, गुड्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग अँड द कन्झ्युमर. मग याच्या प्रकारे काय सेपरेट करावं लागतं आपल्याला गुड्स, मॅन्युफॅक्चर आणि कन्झ्युमर. याच्यामध्ये प्राइस पण चेंज होते, ट्रान्सपोर्टेशन मध्ये पण आपल्याला जातो. मग याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कशाचा भाग येतो? याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? नेक्स्ट, गुड्स कॅन बी द इनोव्हेटेड आणि सर्व्हिस कॅन बी द नॉट इनोव्हेटेड. याच्यामध्ये काय इनोव्हेशन करणं खूप गरजेचं असतं. आता फॉर एक्झाम्पल न्यू आयडिया जनरेशन, न्यू आयडियाज याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत असतो. म्हणजे आपल्याला जर प्रोडक्ट जर चेंज करायचं असेल तर ते मार्केटच्या सर्वेनुसार आपण ते प्रोडक्ट मध्ये चेंज करू शकतो. ओके, नेक्स्ट, गुड्स आर द कन्सिस्ट इन द नेचर
मग द गुड्स आर द कन्सिस्ट इन द नेचर मध्ये आपण काय सांगू शकतो नेचर हे गुड्स अँड प्रोडक्टचे असतात पण ते कशावर डिपेंड असतात कंझ्युमर अँड कस्टमर डिपेंड असतात मग कस्टमरची चॉईस काय कस्टमरची नीड्स काय कस्टमरला काय पाहिजे याच्यावर त्या सर्व गोष्टी डिपेंड असतात त्यानंतर आपण ते काय करत असतो नेचर चेंज करत असतो प्रोडक्टची लेंथ चेंज करत असतो प्रोडक्टची प्राइस चेंज करत असतो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग प्रोडक्टची क्वालिटी चेंज करत असतो ओके सर्विस आर व्हेरिएबल इनकन्सिस्ट इन द नेचर आता याच्यामध्ये सर्विस व्हेरिएबल म्हणजे कन्सिस्ट म्हणजे वेळोवेळी ते चेंज होत असतात सर्व्हिसमध्ये ओके याच्यामध्ये गुड्स मीन्स प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस हे डिपेंड्स ऑन वन पर्सन टू अनदर पर्सन ओके ओके बाकीचा नेक्स्ट लेक्चरला बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ द कंझ्युमर प्रोडक्ट अँड कन्व्हिन्सिंग शॉपिंग इन द गुड्स हे नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे तर आजच्या व्हिडिओवर आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला होतो याच्यामध्ये काय गुड्स अँड सर्व्हिसेस कंटिन्यू अगोदर आपण जर प्रोडक्ट म्हणजे काय त्याच्यानंतर द रोल ऑफ द प्रोडक्ट इन द मार्केट ऑफरिंग मार्केटमध्ये प्रोडक्टचा रोल काय हे बघितलं त्यानंतर गुड्स अँड सर्व्हिसेस आपण डिफरन्सिएशन बघितलं ओके So next lecture about classification of the consumer product and convincing shopping goods. Okay. So today's lecture is over. Thank you very much.